VHND विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे ग्राम आरोग्य पोषण दिवस आज दिनांक 6/1/25 रोजी उपकेंद्र एरड बाजार अंतर्गत ग्राम खरबी मांडवगड येथे VHND ग्राम आरोग्य पोषण दिवस घेण्यात आला। सत्रामध्ये सर्व गरोदर स्तनदा माता किशोरी मुली 30 वर्षावरील नागरिकांना पात्र जोडपी यांना बोलावून सत्र पूर्ण करण्यात आले। आलेल्या सर्वांना आरोग्य स्वच्छता व पोषण याविषयी ला अनुसरून समुपदेशन करण्यात आले। सर्व गरोदर मातांची नोंदणी MCP कार्ड वाटप करण्यात आले। गरोदर मातांचे वजन, उंची, BP, शुगर, HB, ओटी पोटाची तपासणी इत्यादी सेवा गरोदर मातांना देण्यात आला। धनुर्वात प्रतिबंधक TD लस, लोहयुक्त कॅल्शियम व जंतनाशक गोळ्या गरोदर मातांना दिल्यात। गरोदरपणातील विश्रांती, आहार, बाळंतपणाची पूर्वतयारी व त्यासाठी शासनाच्या विविध योजना इत्यादी विषयावर समुपदेशन करण्यात आले। सर्व पात्र बालकांना लसीकरण करण्यात आले। लसीकरणाबाबत खालीलप्रमाणे समुपदेशन करण्यात आले। तर हे जे काही आजचे लसीकरण सत्र आहे, VHND दिवस आहे, तर हे आज सर्व गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुली, 30 वर्षावरील नागरिक आणि आपल्या ज्या पात्र जोडपे असतात त्यांना बोलावून पूर्ण करण्यात आले। गरोदर मातांची सगळ्या तपासण्या करण्यात आला। तुम्ही बघितलंच आहे की त्यांची उंची, वजन, त्यांचं BP, शुगर आणि त्यांना TDचं इंजेक्शन देणं, त्यांना लोहयुक्त गोळ्या, कॅल्शियम गोळ्या, जंतनाशक गोळ्या, जी नवीन ANC असते तिला आपण आधी जंतनाशक गोळी देतो आणि त्यानंतरच लोहाची गोळी सुरू करण्यास सांगत असतो। तर आणि त्यांना समुपदेशन करण्यात आले की त्यांनी कशाप्रकारे त्यांची काळजी घेतली पाहिजे गरोदरपणामध्ये आणि त्यांनी कशी विश्रांती घेतली पाहिजे। त्यानंतर आता त्यांचं 7वा महिना किंवा 9वा महिना सुरू आहे, त्यांनी बाळंतपणाची पूर्वतयारी कशी केली पाहिजे, या सर्व गोष्टींचं त्यांना माहिती देण्यात आली, त्यांना समुपदेशन करण्यात आलं। आणि आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय बघणार आहोत, लसीकरण, बाळाचं लसीकरण आजच्या VHNDमध्ये। तर लसीकरणमध्ये म्हणजे जी बाळाला आपण लस देतो, BCG, पेंटा, PCV, गोवर, JE, DPT यासारख्या ज्या लसी देतो, तर त्या लसी आपण बाळाला कुठे देतो आणि त्या लसी बाळाला कोणत्या आजारापासून त्या बाळाचे बचाव करतात, संरक्षण करतात, हे जर आपण माहिती आज आपण आपल्या VHNDमध्ये सांगणार आहोत। कारण ही अतिशय अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि ही माहिती सर्व मातांना असली पाहिजे की त्यांच्या बाळाला कोणती लस दिली आहे आणि ते कोणत्या आजारापासून संरक्षण करते। आणि हे एक अतिशय महत्त्वाचं याच्यासाठी आहे की आता ज्या टीम आहे, दिल्ली आहे, मुंबई आहे, त्या टीम आपल्या गावामध्ये येतात आणि डायरेक्ट त्या मातेच्या घरी जातात आणि त्या मातेला त्या लसीकरणाबद्दल माहिती विचारतात की तुमच्या बाळाला कोणती लस दिली आणि कोणत्या आजारापासून त्याचे संरक्षण करते आणि तुम्हाला आशा काय सांगते, आशा कोणती माहिती देते। तर VHNDमध्ये तुम्हाला काय काय माहिती देते आणि ती कोणत्या प्रकारचे तुम्हाला समुपदेशन करते, हे सर्व त्यांना विचारल्या जाते। त्याच्यामुळे सर्व गरोदर मातांना, स्तनदा मातांना हे माहिती सांगणं खूप आवश्यक आहे। त्याच्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रोसिडिंगमध्ये हे लसीकरणाची जी माहिती आहे ती सविस्तर घेत आहोत। बघूया आपण कोणती आपण लस देतो बाळाला आणि ते कोणत्या आजारापासून बाळाचे संरक्षण करते। तर BCG ही लस जन्मानंतर दिली जाते आणि बाळाचे क्षयरोगापासून संरक्षण करते। तर ही लस बाळाच्या डाव्या खांद्यात आपण देतो आणि ती लस दिल्यानंतर बाळाला वर जो खांदा आहे त्याच्यावर असं फोडासारखं येते। तर त्याच्यानंतर आहे HPV, ही सुद्धा जन्मता दिली जाते। तर आपण BCG ही लस जी आहे ती आत्ताच जे अडल्ट्स 18 वर्षाच्या वरील जे नागरिक आहे, मुलं आहे, मुली आहे, त्यांना दिली। ही जी मोहीम सुरू आहे ॲडल्ट BCG, ती आता आपण राबवत आहोत की जे 18 वर्षापर्यंत का देत आहोत, कारण की आपण ही जी जन्मता जी लस देतो जन्म झाल्यापासून 1 वर्षापर्यंत, तर ती जे क्षयरोगाचं संरक्षण 18 वर्षापर्यंत होते। त्याच्यानंतर त्या लसचा प्रभाव कमी होतो। त्याच्यामुळे आपण 18 वर्षावरील सर्वांची त्यामध्ये इंजेक्शन देण्यासाठी निवड केली आहे। तर असं हा BCG लस आपण बाळाला देतो बाळाच्या डाव्या खांद्यात आणि ते बाळाचं क्षयरोग, ज्याला आपण TB म्हणतो, त्यापासून संरक्षण करते। त्याच्यानंतर आहे हेपॅटायटिस B, ही सुद्धा जन्मता दिली जाते आणि जे यकृताचे आजार आहे ते बाळाला होत नाही, त्याच्यापासून बाळाचा बचाव होतो। त्याच्यानंतर आहे ओरल पोलिओ OPV, ही
सुद्धा जन्मानंतर लगेच दिली जाते आणि ही बाळाचे पोलिओपासून संरक्षण करते. तर ही लस आपण जन्मता 1.5 महिने, 2.5 महिने, 3.5 महिने, 16 महिन्यानंतर 1.5 वर्षापर्यंत ही लस आपण 5 वेळा बाळाला देतो. तर पहा ही कशी दिली जाते. जन्म झाल्याबरोबर लगेच, त्यानंतर 1.5 महिन्यात, 2.5 महिन्यात, 3.5 महिने आणि 16 महिने. तर आपण ही लस बाळाला 5 वेळा देतो. तर ही तोंडावाटे आणि ही बाळाचे पोलिओपासून संरक्षण करते. जसे की पोलिओ मोहीम आता बंद झाली, पण याच्या 2 वर्षाआधी आपण दरवर्षी बाळाला देत होतो 2 बूंद जिंदगी के. तोच हा पोलिओ आहे जो आपण जन्मता देतो. त्याच्यानंतर आहे IPV. ही सुद्धा लस बाळाचे पोलिओपासूनच संरक्षण करते आणि ही लससुद्धा आपण बाळाला तोंडावाटेच देतो. तर ही लस 1.5 महिने, 3.5 महिने आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर देतो. 2.5 महिन्यामध्ये आपण ही लस देत नाही. त्याच्यानंतर आहे पेंटावॅलंट, जे आपण म्हणतो P1, P2, पेंटा 1, पेंटा 2, पेंटा 3. तर ही लस आपण बाळाला 1-1 महिन्याच्या अंतराने 1.5 महिना, 2.5 महिना, 3.5 महिने अशीही देत असतो. तर ही बाळाच्या आपण डाव्या मांडीमध्ये देतो आणि हे डांग्या, खोकला, घटसर्प, धनुर्वात, कावीळ आणि हिमोफिलिस इन्फ्लुएन्झा बीच्या संसर्गापासून बाळाचे रक्षण करते. तर ही जी लस आहे ही थोडी म्हणजे बाळाला यापासून थोडासा ताप येतो. तर ही थोडी भारी आहे लस, ज्याच्यामध्ये जे आजार आहे 5 आजाराची ही लस असल्यामुळे थोडी भारी आहे. त्याच्यानंतर रोटा. ही लस 1.5 महिने, 2.5 महिने, 3.5 महिन्यामध्ये दिली जाते 1-1 महिन्याच्या अंतराने. तर ह्या सर्व लसी आपण एकाच वेळी देत असतो. पेंटा, रोटा, PCV. तर हे सुद्धा बाळाचे अतिसारापासून संरक्षण करते. ही जी रोटा आहे ती बाळाचे अतिसारापासून संरक्षण करते. पोलिओ जी लस आहे ती पोलिओपासून संरक्षण करते. पेंटा जी आहे ती घटसर्प, डांग्या, खोकला, धनुर्वात, कावीळ आणि हिमोफिलिस इन्फ्लुएन्झा या आजारापासून संरक्षण करते. त्याच्यानंतर आहे PCV. तर PCV लस आपण 1.5 महिने, 3.5 महिने व 9 महिने पूर्ण झाल्यावर बाळाच्या उजव्या मांडीत देतो आणि ही बाळाचे न्यूमोनियापासून संरक्षण करते. तर रोटा झाला. आता PCV पाहिला आपण. PCV ही लस बाळाचे न्यूमोनियापासून संरक्षण करते. त्याच्यानंतर आहे MR. MR म्हणजे गोवरची लस, जी आपण बाळाला 2 वेळा देतो. 1 वेळा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर आणि 1 वेळा 16 महिने पूर्ण झाल्यानंतर. तर ही बाळाची लस जी आहे MR1, MR2 ही बाळाच्या उजव्या खांद्यात दिली जाते आणि ही बाळाचे गोवर आणि रुबेलापासून संरक्षण करते. त्याच्यानंतर JE. हे सुद्धा 9 महिने आणि 16 महिने पूर्ण झाल्यावर आपण बाळाला 2 वेळा देतो. JE1 आणि JE2. तर ही जी लस आहे ही बाळाच्या उजव्या मांडीत दिली जाते. ही लस बाळाचे मेंदूज्वरापासून संरक्षण करते. बघा, ही जी MR आहे, गोवरची लस म्हणतो, ती बाळाचे गोवरपासून संरक्षण करते आणि ती 9 महिने पूर्ण झाल्यावर आणि 16 महिने पूर्ण झाल्यावर आपण देतो. आणि त्यानंतर आहे JE. जी लस मेंदूज्वरापासून बाळाचे संरक्षण करते ती आपण देतो 9 महिने. म्हणजे गोवर, हे MR आणि JE आपण जी लस आहे ती 9 महिने पूर्ण झाल्यावर बाळाला देत असतो. त्यानंतर आहे DPT. ही लस 16 महिने पूर्ण झाल्यावर 24 महिन्यापर्यंत आपण बाळाला देतो बाळाच्या डाव्या मांडीत. आणि ही लस बाळाचे डांग्या, खोकला, घटसर्प आणि धनुर्वात यापासून बाळाचे संरक्षण करते. तर ही झाली आपले बाळाचे लसीकरण जन्मापासून 2 वर्षापर्यंत. तर जन्मापासून 2 वर्षापर्यंत बाळाला आपण BCG, ओरल पोलिओ, IPV, हेपेटायटिस B, पेंटावॅलेंट, रोटा, PCV, JE, MR आणि DPT यासारख्या लसी देतो आणि जे आजार जे आहे बाळाला होऊ नये म्हणून आपण बाळाला देत असतो. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्व आशाताईंसाठी. कारण सर्व आशाताईंनी आपापल्या जेवढ्या पण गरोदर माता आहे, स्तनदा माता आहे, तर त्यांना ही माहिती द्यायची आहे. अशा प्रकारे बाळाला कोणकोणत्या लसी दिल्या व कोणत्या आजारापासून बाळाचे संरक्षण करते हे मग त्यांना सांगण्यात आले. पुढील लसीकरणासाठी कधी आणि कुठे यायचे, कोणते किरकोळ दुष्परिणाम होतात आणि त्याची हाताळणी कशी करावी
लसीकरण कार्ड सांभाळून ठेवा आणि पुढील लसीकरणाच्या वेळी अवश्य सोबत आणा. हे 4 संदेश मातांना देण्यात आले. त्याच्यानंतर आपल्या विवेचंडी ग्राम आरोग्य पोषण दिवसाचा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे आहार प्रात्यक्षिक. तर आज आहार प्रात्यक्षिकमध्ये गाजराचा हलवा आणलेला आहे. कारण सध्या मार्केटमध्ये खूप मस्त असे लाल लाल चुटूक गाजर आलेले आहे आणि स्वस्त पण आहे. तर अशा ह्या गाजरामध्ये भरपूर विटॅमिन ए, सी, कॅल्शियम, फायबर असते. बीटा कॅरोटीनचे प्रमाण जास्त आहे, जे कॅन्सरला प्रतिबंधात्मक आहे. तर या गाजरामध्ये जे बीटा कॅरोटीन आहे, त्याच्यामुळे कॅन्सरचे जे जंतू आहे त्याला प्रतिबंध करणारे आहे. तर हे गाजर जर आपण नियमित कच्चे खाल्ले तर आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर हे गाजर आपण कोशिंबीर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या अशा प्रकारे सेवन करू शकतो आणि हे आता भरपूर प्रमाणात बाजारात आलेले आहे आणि स्वस्त आहे, तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर हे जर तुम्ही कच्चे खाल्ले तर तुम्हाला खूपच फायदा देणारे आहे. तर अशा प्रकारे माहिती देऊन सत्र समाप्त करण्यात आले आणि उपस्थित महिलांची स्वाक्षरी घेण्यात आली. तर आजचा विवेचंडी दिवस अतिशय महत्त्वाचा आम्हाला तरी आज वाटला आहे. कारण आज सर्व महिला आहे ज्या, त्यांना आम्ही ही जे लसीकरणाची माहिती दिली ती खूपच अतिशय महत्त्वाची आहे. कारण ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा माहिती असलं पाहिजे की आपण आपल्या मुलाला कोणती लस दिली आहे आणि ती कोणत्या आजारापासून बाळाचं आपल्या संरक्षण करत आहे.